महत्त्वाची बातमी आहे। आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घेतला होता असं शरद पवारांनी म्हटलंय। निर्णय घेतल्यानंतर त्यात कुठलीच आपण तक्रार नसायची। आज कुणी काही केलं असेल तर त्यावरही तक्रारीचं कारण नाही। अजित पवारांच्या बंडावरील वक्तव्यावर शरद पवारांनी हे उत्तर दिलंय। शरद पवारांसंदर्भातलं अजित पवारांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर शरद पवारांनी देखील त्या सगळ्याला उत्तर दिलेलं पाहायला मिळतंय। आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घेतला होता असं उत्तर शरद पवारांनी दिलंय। निर्णय घेतल्यानंतर त्यात कुठलीच तक्रार नसायची। आज कुणी काही केलं असेल तर त्यावर देखील तक्रारीचं कारण नाही। अजित पवारांच्या बंडावरील वक्तव्यानंतर शरद पवारांनी हे आता उत्तर दिलेलं आहे अजित पवारांना। अजित पवारांनी भाषणादरम्यान शरद पवारांवर टीका केली होती। बंडासंदर्भातलं त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यावर आता उत्तर दिलेलं आहे पवारांनी। आमच्याकडे आमचं बंड नव्हतंच। आमच्या काळामध्ये आम्ही महसूल निकाली घेतला होता। यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते, त्याची विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतली नव्हती आणि त्यावेळी त्याला स्वरूप असं काही नव्हतं। निर्णय होता, सगळ्यांनी महसूल घेतलेला होता। त्याच्याबद्दल काही तक्रार असायची काही कारण नाही आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायचं काही कारण नाही। फक्त पक्ष लोकांनी या पक्षाला सक्ती केली, फाशीवर दिला, त्याची निर्मिती कशी झाली, त्याचं संस्थापक कोण होते, या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत। त्यामुळे त्याच्या अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही। तर आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घेतला होता असं शरद पवारांनी म्हटलंय। निर्णय घेतल्यानंतर त्यात कुठलीच तक्रार नसायची असं देखील पवारांनी म्हटलंय। आज कोणी काही केलं असेल तर त्यावर देखील तक्रारीचं कारण नाही असं देखील अजित पवारांच्या बंडावरील वक्तव्यावर शरद पवारांनी उत्तर दिलंय।